लवकरात लवकर ज्याचं डायलिसिस चालू आहे त्यांनी जवळचे जे तुमचे किडनी विकार तज्ज्ञ असतील त्यांना कॉन्टॅक्ट करायला पाहिजे आणि त्यात किडनी विकार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही आहाराची पथ्य म्हणा किंवा मेडिसिन्स म्हणा याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तर अगदी 10% का होईना पण डायलिसिस बंद करायचा विचार किंवा प्रयत्न करू शकतो. बाकी पेशंटच्या किडनीची काय कंडिशन आहे ही एकदा किडनी विकार तज्ज्ञांनी पाहिल्याशिवाय 100% आपल्याला कळू नाही शकत. त्याच्यानुसार मग आपण ट्रीटमेंट मेडिसिन देऊ शकतो आणि जर काही प्रमाणात किडनीची कार्यक्षमता शिल्लक असेल तर नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. क्रिएटिनिन एका कमी लेवलला राहू शकतं आणि डायलिसिस बंद व्हायचा विचार होऊ शकतो. जर पेशंटला 24 तासांमध्ये कमीत कमी 1.5 लिटर लघवी होत असेल त्या व्यक्तीला जिथे डायलिसिस चालू आहे 1 ते 1.5 लिटर कमीत कमी तर काही चान्स आहे डायलिसिस बंद व्हायचा. पण ज्या व्यक्तींना 24 तासांमध्ये अगदी 100, 200, 400, 500 किंवा 1 लिटर पेक्षा युरिन कमी होते, लघवी कमी होते, त्यांचं डायलिसिस बंद व्हायचे चान्सेस म्हणजे खरं सांगायला गेलं तर अगदी जवळपास 0% आहे.